हसन मुश्रीफ भाजपसोबत सत्तेत आल्यामुळे फडणवीसांचे कट्टर समर्थक असणारे समरजित घाटगे लवकरच शरद पवारांचे शिलेदार बनण्याच्या तयारीत आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समर्थक मानले जाणारे समरजित घाटगे यांनी भाजपला जवळपास रामराम केल्याचं आता निश्चित मानलं जात आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घाटगे यांनी कमळाचं चिन्ह हटवलंय। वारसा शाहूंचा, लढा सर्वसामान्यांचा म्हणत त्यांनी शरद पवार गटात प्रवेशाचे पुन्हा एकदा संकेत दिले। त्यामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभेत यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे। लवकरच समर्थकांचा मेळावा घेऊन समरजित घाटगे पुढच्या निर्णयाची अधिकृत घोषणा करणार आहे। कोल्हापूरमध्ये महायुती सरकारच्या मेळाव्याला अनुपस्थित राहत घाटगे यांनी पक्षांतराच्या चर्चांना अजूनच बळ दिलंय। गेली अनेक वर्ष समरजित घाटगे कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून तयारी करत होते। मात्र ज्या हसन मुश्रीफांविरोधात इतकी वर्ष लढा दिला तेच हसन मुश्रीफ भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानं घाटगे यांची अडचण झाली आहे। हीच अडचण हेरत शरद पवारांनी फडणवीसांचा एक कट्टर समर्थक स्वतःच्या पक्षामध्ये आणण्यात यश मिळवल्याचं बोललं जात आहे। गेल्या विधानसभेमध्ये मुश्रीफांना 1,16,436 मतं पडली। अपक्ष लढलेल्या घाटगेंना 88,333 मतं तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगेंना 55,657 मतं मिळाली होती। यंदा मात्र कागलची लढत ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात रंजक ठरेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।